एका थैलीत 1 रुपया, 50 पैसे व 25 पैसे यांची 5 जसे 6 जसे 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत रुपये 420 असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत? संयुक्त गट ब पूर्व 2020चा क्वेश्चन आहे. बघा काय करायचं ह्याच्यामध्ये. 1 रुपया म्हणजे 100 पैसे असते. इथे 100 पैसे लिहा. नंतर त्याचा रेशो काय दिलेला आहे? 1 रुपयाचा 5. आपल्याला रुपयामध्ये म्हणजे किती किंमत होणार त्याच्यामध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच किती आलं? 500. नंतर 25 पैशाच्या नाण्याचा रेशो नंबर काय आहे? 6. म्हणजे 6 गुणिले 50 पैसे करा. म्हणजेच किती आलं? 300. नंतर 25 पैशाचा रेशो नंबर काय आहे? 8 आहे. म्हणजे 8 गुणिले काय करा? 25 पैसे करा. बरोबर. तर किती आहे? 25 200. आता ह्यांचा रेशो घ्या. म्हणजे 500 जसे 300 जसे 200 ह्यांचा रेशो घेतला तर 2 शून्य फक्त कमी होतील बघा. मग फायनली रेशो आला 5 जसे 3 जसे 2 आला. मग त्यांनी आपल्याला रुपयामध्ये किती, आता हे रुपयाचा रेशो झाला. रुपयामध्ये काय दिलेलं आहे? 420. मग आपल्याला विचारले 50 पैशाची नाणी विचारले. म्हणजेच एका युनिटची किंमत काढून घेऊया. 420 छेदामध्ये 5 3 8 2 10 रेशो नंबरचे ॲडिशन करा. छेदामध्ये लिहा. मग किती आलं रे? 10. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. आपल्याला नाही का 50 पैशाची नाणी विचारली. मग 50 पैशाच्या नाणीचा रेशो नंबर काय आहे रे? 6 आहे. मग ह्याला गुणिले करा 6. ज्याचं विचारले त्याचं इथं 50 पैशाचं विचारलं म्हणून रेशो नंबर 50 पैशाचा. 25 पैशाचा विचारला असता तर 8ने मल्टिप्लाय केला असता. आता बघा 42 गुणिले 6 यांचा गुणाकार करा. आपला आन्सर असणार आहे 6 दुनी 1200ला 2चा हातचा आला 1 आणि हातचा आला 1 आणि 6 चोक 24 आणि हातचा आलेले किती? 25. म्हणजे 252. ऑप्शन क्रमांक 3.